मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे जामखेड शहरामध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। जामखेड शहरात हनुमान मंदिर इथे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी गहिनीनाथ गडाचे महंत श्री विठ्ठल महाराज आणि वारकऱ्यांचे पुष्पहार, फेटा, उपरण घालून स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत। या प्रसंगी सभापती शिंदे यांनी म्हटलंय की सरकारच्या माध्यमामधून वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तसेच आनंदाची वारी, स्वच्छतेची ही वारी व्हावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे। जामखेड शहरामध्ये संत वामनभाऊ महाराज यांची दिंडी जात आहे, हे तालुक्याचं भाग्य आहे। दिंडीमधनच आपली संस्कृती जपली जाते, समाज मनावरती संस्कार होत असतात आणि समाजाच्या उद्धारासाठी वारकरी संप्रदायाचं मोठं कार्य आहे, असं प्रतिपादन सभापती शिंदेंनी माध्यमांशी बोलताना केलंय। या प्रसंगी प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, भगवान मुरुमकर, बापूराव ढवळे, शरद कारले, अमित चिंतामणी, रवी सुरवसे, संजय काशीत, मनोज पोपट राळेभात, तात्या पोकळे, तसेच कुलकर्णी, मोहन गडदे, उद्धव कुलगुंडे, तसेच प्रवीण चोरडिया, प्रवीण सानप, डॉक्टर जगताप, तसेच सोमनाथ पाचरणे, सोमनाथ राळेभात, पवन राळेभात, गोरख घनवट, अजय सातव, मोहन पवार, बिरंगळ सर यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। संत वामनभाऊंची दिंडी पंढरीच्या पांडुरंगाकडे आषाढी एकादशीच्या निमित्तानं वामनभाऊ गडावरून प्रस्थान झालेला आहे। आज ती जामखेड शहरातून मार्गस्थ होणार आहे। अशा प्रसंगी संपूर्ण पदाधिकारी आणि गावकरी जामखेड आणि जामखेड परिसरातील वामनभाऊच्या दिंडीचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत। वामनभाऊ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज हे देखील या दिंडीबरोबर जात असतात आणि अतिशय ही दिंडी तालुक्याच्या ठिकाणून महत्त्वाच्या ठिकाणीहून जात असताना संपूर्ण शहर आणि परिसरातील जनता ही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत करते आणि ही वर्षानुवर्ष परंपरा सुरू आणि मी देखील अनेक वेळा या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालो। आज देखील या दिंडी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही आणि सर्व पदाधिकारी देखील उपस्थित आहोत। सर्व गावकरी आमचे मोहन पवारांनी आज ह्या चिवडा ठेवला, त्यामुळे वारकऱ्यांना कुठलीही अडचण नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांना रेनकोटची देखील व्यवस्था केली आहे आणि त्यामुळं हा वारकरी संप्रदायाचा सोहळा दिंडीच्या माध्यमातून पंढरीच्या पांडुरंगाकडे जात असताना राज्य सरकारने देखील ठिकठिकाणी त्यांच्या व्यवस्था उभा केलेल्या आहेत। कुठलीही गैरसोय होऊ नये या संदर्भात देखील राज्य सरकारने देखील काम केलं आहे। जिल्हा प्रशासन देखील अतिशय सतर्क आहे आणि म्हणून अशा वामनभाऊच्या दिंडीच्या स्वागतासाठी आम्ही सर्वच जण आता तपनेश्वरमध्ये उपस्थित आहोत। सर्वच जण आता स्वागत करणार आहोत आणि हीच खरी संस्कार आणि संस्कृती असल्यामुळं आपल्याला आता पाऊस येण्याची वाट पाहावी लागली नाही। पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पाऊस आला आणि सगळ्या पेरण्या झालेल्या आहेत। शेतकरी सुखावलेला आहे आणि आता बहुतांशी यावर्षी सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक वारकरी आणि शेतकरी हे सगळे पंढरीच्या पांडुरंगाकडे जात असताना आपल्याला दिसते आणि निश्चितपणे शेतकऱ्यावरती कुठलीही यापुढे देखील संकट येऊ नये, कुठलेही पिकं रोगाला बळी पडू नये अशा प्रकारची देखील पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण आता उपस्थित आहोत स्वागतासाठी। आपल्या तालुक्यामध्ये आपले सभापती माननीय राम शिंदे सर यांनी ठिकठिकाणी सर्व वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वच्छतागृहालय, स्नानगृहालय यांनी आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत। तेव्हा वारकऱ्यांची जी खरी मुख्य अडचण आहे त्यांनी लक्षात घेऊन प्रामुख्याने सॉल्व केली, त्याबद्दल मी देखील सरांचे मनापासून आभार मानतो। त्यांनी सर्वांनी अशा निर्णयाचं स्वागत करावं। धन्यवाद। अशोक वीर, सी 24 तास, जामखेड।
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.